आता आपण सुरुवात करू। आज सुरुवात आपण फिजिक्स पासून करणार आहे। आता फिजिक्स मध्ये मी तुम्हाला काही 11वीचे इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो, काही 12वीचे इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो। फिजिक्स मध्ये मुलांना कसं होतं की अनेक विद्यार्थ्यांना महत्त्वाचे टॉपिक माहित नसतात। आता मी जे टॉपिक सांगणार आहे त्याच्यामधून मॅक्झिमम तुमचे 25 to 30 एवढा स्कोर इझिली सिक्युअर होणार आहे। आता मी तुम्हाला सुरुवातीला 11वीचे काही टॉपिक सांगतोय, त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे कसे अप्लाय करायची, लवकर लक्ष द्या। आता 11th मध्ये लॉज ऑफ मोशन नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामधून आपल्याला 2 ते 3 प्रश्न ॲज इट इज बघायला मिळतात, म्हणजे 2 ते 3 मार्क्सचं याचं वेटेज झालं। दुसरं बघायचं झालं तर ग्रॅव्हिटेशन मधून देखील आपल्याला 2 ते 3 मार्क्स एवढं वेटेज बघायला मिळतं। ऑक्सिलेशन मधून आपल्याला 2 ते 3 मार्क्स एवढं वेटेज बघायला मिळतं। मागे झालेल्या 3 शिफ्ट्स मध्ये ग्रॅव्हिटेशन मधून लगभग 2 ते 3 प्रश्न ॲज इट इज येतात, म्हणजे हा चॅप्टर सोडणे, हे 3 चॅप्टर सोडणं म्हणजे फार मोठा आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे। त्याच्यामुळे हे 3 चॅप्टर तुम्हाला मिस नाही करायचे। मॅक्झिमम 9 क्वेश्चन्स देऊन जाणारे, मॅक्झिमम 20% आपल्या इकडनं येण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर मुलांना 12चे इम्पॉर्टंट टॉपिकची गोष्ट करायची झाली तर रोटेशनल डायनॅमिक्स झाला, जिथून आपल्याला 3 मार्क्स एवढं वेटेज बघायला मिळतं। मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड झालं, तिथून देखील 3 मार्क्सचे प्रश्न येणार आहे। कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस झालेले, तिथून देखील 4 मार्क्सचे काही वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले गेले। ऑक्सिलेशन मधून 4 मार्क्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधून 3 मार्क्स। मुलांना मला एवढंच सांगायचं आहे की हे अत्यंत वेटेज असणारे चॅप्टर्स आहेत, तुम्हाला चुकून सुद्धा या चॅप्टरला सोडून जायचं नाहीये। फिजिक्स म्हटलं की फिजिक्सला घाबरायचं नाही। मी एवढंच सांगणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने फिजिक्सचा पेपर अटेम्प्ट करायचा आहे किंवा अभ्यास करायचा आहे। सुरुवातीला तुम्ही हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यांची थेरी पटकन बघून घ्यायचे। टेक्स्टबुक ओपन करायचं, टेक्स्टबुकमध्ये जेवढे तुम्हाला सॉल्व्ड प्रॉब्लेम दिले पुस्तकामध्ये प्रत्येकाची थेरी बघायची, प्रत्येकाचा क्वेश्चन बघायचा, प्रत्येकाची अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी बघायची की पुस्तकात कशा पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवले। आणि पुस्तकामधला एक पण सॉल्व्ड प्रॉब्लेम फिजिक्ससाठी तुम्हाला सोडून जायचा नाही आहे, ठीक आहे। हे झालं फिजिक्स विषय मुलांना। फिजिक्समध्ये फिजिक्स म्हटलं की फॉर्म्युले झाले की कॅल्क्युलेशन आले, आणि फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन ज्याचं फास्ट आणि स्पीडी आणि अत्यंत योग्य असणार आहे त्याला फिजिक्समध्ये 100% आणण्यापासून कुठली शक्ती रोखू शकत नाही।